मनसेच्या वतीने दर रविवारी जे आहे ते गट अध्यक्षांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आज सुद्धा अशाच पद्धतीचं आयोजन करण्यात आलं। बाळा नांदगावकर यांनी स्वतः आज प्रमुख मार्गदर्शन केले। सर, काय प्रमुख मार्गदर्शन केले, काय सूचना दिल्यात सर्व अध्यक्षांना, गट प्रमुखांना? कौटुंबिक बैठक आहे, त्याची कशी माहिती देणार? पक्ष बांधणीची बैठक आहे, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांसोबत मला बोलायचं होतं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। निवडणुका येतीलच, आज नाही तर उद्या, म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी इन्स्ट्रक्शन होते गटाध्यक्षांचा। हा माझा 33वा मेळावा होता, 36पैकी 36 मतदारसंघ आहेत, आणि त्यामुळे तशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेले आहेत। आणि मला वाटतं कार्यकर्ते आता निवडणुकीला सज्ज झालेले आहेत, एवढ्यासाठी चालू होतो। उद्यापासून 3 दिवस आपले एक शिबिराचं आयोजन केलं आहे। इगतपुरी स्वतः राज ठाकरे हे त्याला मार्गदर्शन करणार आहे, तर कसं पद्धतीचं कार्यक्रम असतो? बरेच दिवस झाले लोकांना साहेब असे भेटतातच, पण प्रत्यक्ष काही पदाधिकाऱ्यांना भेटले नव्हते। त्याच्यासोबत थोडीशी चर्चा करावी, संवाद करावा, त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडं ऐकून घ्यावं, त्यातल्या काय आयडिया येत असतील, माहिती देत असतील तर ती काढून घ्यावी, आणि त्याच्यानंतर मग साहेब त्यांना काहीतरी मार्गदर्शन करतील की पुढची वाटचाल आपल्याला कशी करणार आहोत काय। तेवढ्यासाठी ते त्याला बोलतात ना, घरगुती तो संवाद आहे, फार काही त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम असं ठेवलेला नाही, परंतु आता ओघानेच एवढे कार्यकर्ते भेटले तर राजकारणातल्या विषयी काहीतरी बोलणं होईलच। नक्कीच, पण आपण जर पाहिलं तर आता निवडणुकीच्या संदर्भात 2 भाऊ एकत्र निवडणुका पुढे लढवतील का, याची सुद्धा चर्चा ज्या ते रंगले, तर काय प्रतिक्रिया तुमची? मला असं वाटतं की हा विषय राज ठाकरे साहेबांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे, त्या विषयावरती मी भाष्य करणं उचित नाही। परंतु महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना किंबहुना मराठी भाषा सोडून इतर भाषिकांना सुद्धा वाटते की या 2 बंधूंनी एकत्र यायला पाहिजे। आता त्या 2 बंधूंना काय करायचं ते त्यांचा निर्णय आहे। तो आम्हाला असं वाटते की आमचं काम जे आम्हाला दिलेलं आहे ते चोखपणे करावं आणि त्यांच्या पुढ्यात नेऊन द्यावं, त्या विषयावरती तेच भाष्य करतील, आणि त्यांनी भाष्य केलेलंच उचित ठरेल असं मला वाटतं। आणि एवढी घाई करण्याची पण कारण नाही, निवडणुका खूप लांब आहे। आज सामनामध्ये सुद्धा संजय राऊत यांनी अग्रलेखमध्ये लिहिलं आहे की 2 भाऊ एकत्र येणं ही काळाचे सुद्धा काळासाठी महत्त्वपूर्ण आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं? मला असं वाटतं की सामनात अग्रलेख आला म्हणून त्याच्यावर मी भाष्यच करायला पाहिजे असं काही नाही, तर मला एवढं मात्र नक्की कळतं की साहेबांनी तो अग्रलेख निश्चित वाचला असेल, मी अजून वाचलेला नाही, परंतु ठीक आहे, कोणीतरी तशा प्रकारची भूमिका मांडणं, अपेक्षा व्यक्त करणं, आशा बाळगणं चुकीचं काहीच नाही। त्याच्यावरती पुढं काय करायचं हे मला वाटतं मी न बोललेलं उचित असतं। म्हणजे वेळ आली तर मनसे ही एकटी सुद्धा लढू शकते महापालिका, म्हणजे आहेच ना, ते आतापर्यंत निवडणुका त्याच्यात लढवल्या ना। मध्यंतरी केवळ आपण नरेंद्र मोदी साहेबांना देशहिताचा विचार करता पाठिंबा दिला, त्याच्यानंतर आतापर्यंत गेले 20 वर्षात आम्ही एकटा जीव आणि सदाशिवच होतो, वेगळं कोणच नव्हतं, आमच्यासोबत आम्ही एकटी लढत होतो। त्यामुळे आमच्या कार्यकर्ते ती बांधणी चालू आहे ना, आमचे निरीक्षक, आम्ही सगळी मंडळी जातोय, कार्यकर्त्यांना भेटतोय, काय करावं काय करू नये ते त्यांना सांगतोय, त्यांच्याकडून रिस्पॉन्स येतोय। आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की खूप पक्षांमध्ये फूट पडली, माझ्याकडून खूप लोक निघून गेली, पण राजसाहेबांवरती प्रेम करणारा माझा गटाध्यक्षांपासूनचा जो निश्चिम कार्यकर्ता आहे तो कुठेही हल्लेला नाही, त्याचा मला अभिमान वाटतो। राज ठाकरे साहेब ह्यासाठी खूप नशीबवान आहेत, आणि हे कार्यकर्तेसुद्धा नशीबवान आहेत की त्यांना राज ठाकरेसारखा नेता मिळाला, आलं का लक्षामध्ये? त्यामुळे कार्यकर्ते खूप आमच्यासाठी, आणि त्याच्यात मला आनंद एका दुसऱ्या गोष्टीचा आहे की माझ्याकडे सुसंस्कृत कार्यकर्ते आहेत, वेल एज्युकेटेड कार्यकर्ते आहेत, आणि वेल एज्युकेटेड कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना त्यांचं हित अहित चांगलं माहिती आहे, आणि म्हणून ते आमच्यासोबत। खूप खूप धन्यवाद सर। ते होते बाळा नांदगावकर, ज्यांची म्हणणं आहे की गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसे एकट्यामध्ये लढली होती, त्यामुळे आता येणाऱ्या काळातसुद्धा मनसे हे एकट्यामध्ये निवडणुका लढवण्याचा विचार जो आहे तो करू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाषसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।